नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेवा डिफेन्स करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक केशव राठोड सर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक स्पर्धा परीक्षेला उपयोगी पडणारा असा महत्त्वपूर्ण विषय ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील ऑलमोस्ट मुलांना आहे ना हा सब्जेक्ट अवघड जातो, तो सब्जेक्ट म्हणजे विज्ञान. आणि ह्या विज्ञानाच्या अंतर्गत येणारा जो बायोलॉजी नावाचा एक सब पॉइंट आहे, त्याच्या अंतर्गत आता हा अवघड जाण्याचं एकमेव कारण म्हणजे विद्यार्थ्यांना याच्यामध्ये असणारे जे काही शब्द असतात हे शब्द लक्षातच बसत नाही. त्याच्यामुळं कोणता पण अभ्यास आहे ना एक थेरोटिकली करण्यापेक्षा प्रॅक्टिकली केलं जाणारा अभ्यास आहे ना कधी पण बेटर असतं. दीर्घकाळ तो अभ्यास काय राहतो आपल्या लक्षामध्ये राहतो. आता सामान्य विज्ञानाच्या अंतर्गत येणार आहे ना सामान्य विज्ञान. आता विज्ञानाचे पण दोन प्रकार पडतात, एक सामान्य विज्ञान आणि दुसरा याला आपण जनरल सायन्स म्हणतो, दुसरा एक फॉरेन्सिक सायन्स असतं. जे तुम्ही लागल्याच्या नंतर सर्व्हिस गिर्व्हिसला जर लागले ना त्याच्यामध्ये ते तुम्हाला ट्रेनिंग मध्ये तो सायन्स शिकवला जातो, त्याला फॉरेन्सिक सायन्स म्हणतात. जसे की एखादा आरोपी वगैरे असेल त्यांच्या फिंगरप्रिंट कशा अडॉप्ट करायच्या, हा जो फॉरेन्सिक सायन्स असतो ना तुम्हाला ट्रेनिंगच्या दरम्यान काय केला जातो, शिकवला जातो. पण ज्यावेळेस तुम्ही या स्पर्धा परीक्षा देता त्याच्या अंतर्गत तुम्हाला आहे ना ह्या सामान्य विज्ञानाच्या अंतर्गत काय प्रश्न विचारले जातात. तर याच्या अंतर्गत आहेत ना बायोलॉजी म्हणजे ज्याला आपण जीवशास्त्र म्हणतो, ह्या जीवशास्त्राचा अभ्यास करत असताना आहे ना महत्वाचे टॉपिक जर बघितले आपण तर एक क्लासिफिकेशन वर्गीकरण नावाचा, मग त्याच्यामध्ये वनस्पतीचे वर्गीकरण झालं, सजीवांचे वर्गीकरण झालं, प्राण्याचे वर्गीकरण झालं, परत सेल म्हणजे ज्याला आपण पेशी म्हणतो, परत टिश्यू ज्याला आपण उती म्हणतो, परत काही ज्या ह्युमन बॉडी सिस्टीम असतात, समजा मानवाच्या ज्या संस्था असतात जसं रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, श्वसन संस्था, ह्या संस्थेचा आपल्याला ह्या जीवशास्त्राच्या अंतर्गत अभ्यास करावा लागतो. परत महत्वपूर्ण टॉपिक जर बघितले जेणेकरून सरळ सेवेला मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जातात ते टॉपिक जर बघितले आपण, एक म्हणजे न्यूट्रिशन ज्याला आपण पोषण द्रव्य म्हणतो आणि दुसरा म्हणजे डिझीज ज्याला आपण रोग म्हणून ओळखतो. तर ह्या जीवशास्त्राच्या अंतर्गत पोषक द्रव्य हा टॉपिक आहे. बघा आता पोषण द्रव्य म्हणजे काय, जसं एखाद्या गाडीला चालण्यासाठी जसं पेट्रोल वगैरे लागतं ना, तो जर खर्च केल्याच्या नंतरच ती गाडी धावते, तसंच मानवांना जर दैनंदिन ज्या कृती करायच्या असतात किंवा एव्हरीडेच्या ज्या ऍक्टिव्हिटी असतात त्या करण्यासाठी ना जो आपण एक आहार घेत असतो त्या आहाराच्या अंतर्गत आपल्या बॉडीला आहे ना जी पोषण द्रव्ये मिळतात त्याचा आपल्याला सविस्तररित्या काय करावं लागतं, अभ्यास करावा लागतो. याच्या अंतर्गत तुम्हाला काय केले जातात, स्पर्धा परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जातात. आता हा पोषण द्रव्याच्या अंतर्गत काही परत घटक मोडतात. बघा याचा जर आपण अभ्यास केला तर पोषण द्रव्यामध्ये ना, आता पोषण द्रव्य म्हणजे एकंदरीत आपण जो रोजचा आहार घेतो त्या आहाराच्या अंतर्गत काही घटक आपल्याला रोजच्या रोज खावा लागतात किंवा आपल्या आहारात रोज आपल्या शरीराच्या आतमध्ये घ्यावे लागतात. जर एखादं जरी घटक कमी पडलं तर आपल्या शरीराला काय त्या गोष्टीचा म्हणजे एक बिमारी जे असतात किंवा काही रोग वगैरे असतात त्याचा आपल्याला काय करावं लागतं, सामना करावा लागतं. त्यात महत्वाचं जर बघितलं ना आपण विटॅमिन्स ज्याला आपण जीवनसत्व म्हणून ओळखतो. बघा हे जीवनसत्व आता हे रोजच्या रोज आपल्याला काय करावं लागतं, खावं लागतं. परत आता हे जीवनसत्वाचे काही प्रकार पडतात. परत आपल्याला आहे ना बॉडीचं जो मुख्य स्रोत आहे ज्याला आपण काय म्हणतो त्याला बॉडी फ्युल म्हणून ओळखतो, ज्याच्यापासून आपल्याला सर्वाधिक काय मिळते, एनर्जी मिळते, त्याचं नाव आहे कार्बोहायड्रेट्स, त्याला आपण मराठीमध्ये कर्बोदके असं म्हणतो. परत प्रोटीन्स, प्रथिने, परत क्षार, परत स्निग्ध पदार्थ ज्याला आपण मेद म्हणतो. बघा स्निग्ध पदार्थ, परत पाणी, ह्यासारखे काय करतात आपल्याला आपण आपल्या आहारामध्ये दैनंदिन हे घटक काय करत असतो, जेवणाच्या माध्यमातून घेत असतो. पहिलं म्हणजे विटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, क्षार, एक स्निग्ध पदार्थ आणि हे वॉटर पाणी, हे घटक काय करावं लागतात आपल्याला दैनंदिन आपल्या जेवणामध्ये सेवन करावं लागतात. आता बॉडीला काय याचे वेगवेगळे उपयोग पडतात. जसं विटॅमिन जे असतात, विटॅमिनचं काय काम असतं, जे आपले ऑर्गन्स असतात
आता हा शिकताना आपण बघणार आहोत जे आपले अवयव असतात त्यांची निगा राखण्याचं काम जीवनसत्वाचं असतं. आता या कार्बोहायड्रेट्स कर्बोदकाचं काय काम असतं? बॉडी फ्युल म्हणजे आता शरीराला लागणारी जी ऊर्जा असते जवळपास एक 65 ते 80% जी एनर्जी असते हे आपल्याला कर्बोदकापासून मिळते बघा. त्यासाठी आहे ना आपल्याला कर्बोदकाचं आपल्या आहारामध्ये सर्वाधिक सेवन कर्बोदकाचं करावं लागतात. परत प्रथिने ज्याच्यापासून आपले हाडं वगैरे जे असतात ना प्रोटीन्स वगैरे त्याच्यापासून आपले हाडं वगैरे काय होतात एकदम मजबूत होतात. तसंच क्षार, स्निग्ध पदार्थ आणि पाणी. आता हा पाणी एक एवढा महत्वपूर्ण घटक हो. आता याचं जर कॅलरी मूल्य जर बघितलं आपण आपली जी एनर्जी असते किंवा जी ऊर्जा असते आपण कॅलरी मध्ये काय करतो काउंट करतो. आता त्या पाण्याचं कॅलरी मूल्य 0 आहे. पाण्यापासून ना आपल्याला एक 0 सुद्धा कॅलरी किंवा एक कॅलरी सुद्धा काय ऊर्जा मिळत नसते. पण हे जे घटक आहेत ह्या घटकांना जर शरीरामध्ये उपयोगात आणायचं असेल तर हा घटक खूप महत्वाचा असतो पाणी. पाणी जर असलं तरच हे बाकीचे जे घटक असतात आपल्या बॉडीच्या अंतर्गत काय करतात वर्क करतात, अन्यथा वर्क करत नाहीयेत. आता महत्वाचा भाग जर बघितला याच्यामधला आपण आता एका लेक्चर मध्ये हे सगळे होणं अशक्य आहे. शिकलं तर वरवरचं काही फायदा नाही ना त्याला शिकून. त्याच्यामुळे ना विटॅमिन एका लेक्चरमध्ये, कार्बोहायड्रेट्स दुसऱ्या लेक्चरमध्ये, प्रोटीन्स तिसऱ्या लेक्चरमध्ये असे करून ह्या टॉपिकचे जवळपास 3 ते 4 पार्ट्स होतील. एक एक पार्ट आपण काय करणार आहोत एकदम डीप मध्ये आणि डिटेल मध्ये काय करायचं यांचा आपल्याला अभ्यास करायचा. आता एक मग त्यातला पहिला घटक म्हणजे जीवनसत्वे ज्याला आपण विटॅमिन असे म्हणतो. आता विटॅमिन याचे आहेत ना आता याचं क्लासिफिकेशन म्हणजे याचं वर्गीकरण केलेलं आहे बघा. हे तुम्हाला प्रश्न याच्यामध्ये विचारतात. पाण्यात विरघळणारे आणि मेदात विरघळणारे. पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आणि मेदात विरघळणारे जीवनसत्व. मेदात विरघळणारे जीवनसत्व. आता पाण्यात कोणकोणते विरघळतात, मेदात कोणकोणते विरघळतात? आता विटॅमिन बी आणि सी. पॉज कर रे प्रतीक. सॉरी मित्रांनो, हे थोडंसं माईकचं थोडंसं बंद पडल्यासारखं झालं होतं त्यामुळे थोडासा व्हिडिओ पॉज केला होता. आता बघा आपण बघत आहोत जीवनसत्व. आता ह्या जीवनसत्वाचं काही वर्गीकरण केलेलं आहे बघा. पाण्यात विरघळणारे विटॅमिन बी आणि सी हे काय होतात पाण्यामध्ये विरघळतात आणि मग बाकीचे विटॅमिन जे असतात मेदामध्ये विरघळतात बघा. आता मेदात विरघळणारे कोणते विटॅमिन ए, डी आणि ई आणि के हे जे विटॅमिन असतात हे मेदात विरघळतात आणि विटॅमिन बी आणि सी हे काय पाण्यात विरघळणारे असतात. आता यांना पाण्यात विरघळणारे मेदात विरघळणारे म्हणजे काय मेदात टाकले की विरघळत नाही. विटॅमिन ए आपण मेदात टाकलं म्हणजे विरघळून झालं तसं नसतं. बी पाण्यात टाकलं म्हणजे विरघळून झालं असं नसतं. हा मेदात टाकला म्हणजे एक्सेसिव्ह जर खाल्ले आपण आता विटॅमिन बीचं जर प्रमाण आपल्या बॉडीमध्ये जास्त खाल्लं आपण रोजच्या आहारामध्ये विटॅमिन सी आणि विटॅमिन बीचं जास्त प्रमाणात जर सेवन केलं तर ते पाण्यात वाटे किंवा आपल्या लघवी वाटे आपल्या शरीराच्या बाहेर टाकले जातात. त्याच्यामुळे त्याचं काही जास्त दुष्परिणाम हे आपल्या बॉडीवर दिसत नाहीत. आणि हे जे मेदात विरघळणारे असतात विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के हे काय मेदात विरघळतात. म्हणजे हे लघवी वाटे शरीराबाहेर जात नाहीत. यांचं काय होतं माहितीये का मेदामध्ये स्टोअर होऊन हे आपल्या बॉडीमध्ये म्हणजे ऍडिपोज टिश्यू असतात त्या ऍडिपोज टिश्यू मध्ये हे काय केले जातात आपल्या बॉडीमध्ये स्टोअर केले जातात विटॅमिन ए, डी, ई आणि के. आणि जे विटॅमिन बी आणि सी जर जास्त खाल्लं ना जास्त काही धोकादायक नसतात आपल्या बॉडीमध्ये. का? कारण ते लघवी वाटे आपल्या शरीराच्या बाहेर फेकले जातात. हा असा क्लासिफिकेशन तुम्हाला विचारलं जाईल. जीवनसत्व दिले जाईल पाण्यात विरघळणारे कोणतं आणि मेदात विरघळणारे कोणतं. आता काय आपापले कोड लक्षात ठेवायचं. मेदात विरघळणारे आता काही बनवून टाकायचं के नंतर ई त्याच्यानंतर टी त्याच्यानंतर ई. हे वाचून घ्यायचं तुम्ही तुम्हाला कळलं. के ई डी ए मेदात विरघळणार बाकी बी सी हे तर पाण्यात विरघळणारे हे तर तुमच्या लक्षात राहूनच जाईल. दोन हे जर लक्षात राहिले तर ते ऑटोमॅटिक लक्षात राहून जातात. आता एक एक विटॅमिनचा काय करूया आपण सविस्तर अभ्यास करूया. बघा विटॅमिनचा शोध कोणी लावला तर फंक नावाच्या शास्त्रज्ञांनी विटॅमिनचा काय लावलेला आहे शोध लावलेला आहे. आता विटॅमिन ए याला जीवनसत्व अ म्हणतो बघा आपण.
जीवनसत्व अ. आता हा मेदात विरघळतो की पाण्यात विरघळतो, याचा पहिला प्रश्न इथं विचारला जाईल. पाण्यात विरघळतो की मेदात विरघळतो. आता जस्ट आपण बघितलं होतं. आता हा मेदात विरघळणारा जीवनसत्व आहे बघा, मेदात विरघळणारा जीवनसत्व. आता आहे ना, दुसरा क्वेश्चन इथं काय बनेल माहितीये का, विटॅमिन ए च रासायनिक नाव काय? रेटिनॉल. लक्षात ठेवा, याचं रासायनिक नाव आहे रेटिनॉल. प्रत्येक बीटवर क्वेश्चन विचारला जाईल. विटॅमिन ए रासायनिक नाव रेटिनॉल. पाण्यात विरघळते की मेदात? तर मेदात विरघळतं, आणि हा रासायनिक नाव रेटिनॉल. आता याचे तुम्हाला स्रोत विचारतात, मुख्य स्रोत. आता कशापासून मिळतं विटॅमिन ए आपल्याला? तर गाजर हा महत्वपूर्ण एक घटक आहे, ज्याच्यामध्ये सर्वाधिक कशाचं प्रमाण असतं? विटॅमिनचं प्रमाण असतं. परत मुळा, बीट आणि काही पालेभाज्या असतात बघा, याच्यामधून आपल्याला विटॅमिन ए च काय मोठ्या प्रमाणात काय मिळतं? प्रमाण मिळतं विटॅमिनचं. आता याच्या अभावामुळे होणारा रोग तुम्हाला विचारलं जाईल. प्रत्येक बीटवर क्वेश्चन विचारतो. मेदात विरघळणार, रासायनिक नाव, हे त्याचे स्रोत. त्याच्यानंतर आता याच्या अभावामुळे होणारा रोग, अभावामुळे होणारे रोग. तर लक्षात ठेवा, रातांधळेपणा हा रोग विटॅमिन ए च्या अभावामुळे होतो. जर आपण व्यवस्थितरित्या आपल्या आहारामध्ये विटॅमिन ए चं जर सेवन व्यवस्थितरित्या नाही केलं, तर आपल्याला आहे ना, रातांधळेपणा नावाची एक बिमारी असते किंवा हा एक रोग असतो. यांचा काय करावं लागतं? सामोरे जावं लागतं ह्या रोगांना, रातांधळेपणा. आणि परत एक दुसरी बिमारी असते बघा, रंग अंधत्वपणा. रंग अंधत्वपणा, ज्याला आपण कलर ब्लाइंडनेस असं म्हणतो. रंग अंधत्वपणा, आणि याला झिरप्थेलिमिया, रातांधळेपणा. ज्या व्यक्तींना रात्री दिसत नाही, असं दिसत नाही पण थोडं लांबचं अंतर ज्या व्यक्तीला दिसत नाही, त्याला रातांधळेपणा म्हणतो. आणि ज्या व्यक्तीला एकदम जो कलर असतो, किंवा आता हा एखादा कलर आहे समजा, इथं हा ब्ल्यू कलरची इथं चेअर आहे, इकडं व्हाईट कलरची चेअर आहे समजा, याचा आहे ना आपल्याला व्यवस्थित इथे आकलन होत नाही की नेमके एक्झॅक्ट कलर कोणता आहे. त्या व्यक्तीला कोणती बिमारी असते? तर रंग अंधत्वपणा. आणि ज्या व्यक्तींना असं रात्री लांबचं दिसत नाहीये, थोडासा एक अंतर आहे, तेवढ्या अंतरापुरता स्पेसिफिक भाग जर सोडला तर जास्त लांबचं त्यांना दिसत नाही, त्या व्यक्तींना रातांधळेपणा ही बिमारी झालेली असतात. लक्षात ठेवा, त्यांच्या अभावामुळे हे दोन रोग होतात. हे जर विटॅमिन किंवा विटॅमिन ए चं जर मोठ्या प्रमाणात आपण सेवन नाही केलं, आता जास्तच जर खाल्लं तर काही होत नाही याच्यामुळं, अतिसेवनामुळे पण काही बिमारी होता बघा आपल्याला. अतिसेवनामुळे होणारा रोग, अति म्हणजे जास्त जर याचं सेवन केलं तर एक पिवळसर चट्टे येतात बघा, ह्या गाजर याचं जर मोठ्या प्रमाणात सेवन जर केलं ना, काही पिवळसर चट्टे येतात. जे आपला तळपाय असतो किंवा हाताचा हा भाग असतो किंवा ही जी स्किन असते आपली, या स्किनवर आपल्याला ना पिवळे पिवळे चट्टे बघायला भेटतात जर गांजरचं सेवन मोठ्या प्रमाणात झालं तर. पण हे काही जास्त घातक नसतात. लक्षात ठेवा, इथं क्वेश्चन कुठं कुठं म्हणलं जाईल विटॅमिनवर. विटॅमिन अ पाण्यात विरघळतो की मेदात विरघळतो? तर मेदात विरघळतो. याचं रासायनिक नाव काय? तर याचं रासायनिक नाव रेटिनॉल. याचं मुख्य स्रोत जर विचारलं तर उत्तर काय द्यायचं? गांजर. तर याच्या अभावामुळे होणारा रोग कोणता? रातांधळेपणा आणि रंगअंधत्वपणा. आणि याच्या अतिसेवनामुळे, आता काही विटॅमिन्स असतात बघा, ज्याचं जास्त खाल्ली तरी बिमारी होते आणि कमी खाल्लं तरी बिमारी होते. त्याच्यामुळे त्याचं योग्य प्रमाणात काय करावं लागतं? आपल्या बॉडीमध्ये सेवन करावं लागतं. याच्या अतिसेवनामुळे हे पिवळसर चट्टे येतात, पण हे काही जास्त घातक नसतात. हे झालं ऑब्जेक्टिव्ह, ज्याच्यावर तुम्हाला एमपीएससी किंवा ज्या सरळ सेवा आहेत याच्या अंतर्गत काय विचारलं जाईल? क्वेश्चन विचारलं जाईल. पण आता समजा जर थोडक्यात याच्याकडे जर बघितलं आपण, तर हा मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, जीवनसत्व हे आपल्या वेगवेगळे जे ऑर्गन असतात बॉडीचे, त्यांच्यासाठी काय असतात? हेल्पफुल असतात. आता विटॅमिन अ जर बघितलं नाही, डोळ्याशी रिलेटेड जीवनसत्व वर्क करतो बघा. आपण डोळ्यामध्ये जर बघितलं ना, हा डोळ्याचा
पार्ट आहे बघा, ह्या डोळ्याच्या पार्ट मध्ये जर बघितलं ना आपण, तर इथं हा विटॅमिन जो आहे ना मोठ्या प्रमाणात काय करतो, उपयोगी पडतो आपल्याला. हा जर डोळा पकडला आपण, ह्या डोळ्याच्या आत मध्ये ना आपल्याला इथे एक चिकट पदार्थ बघायला भेटतो बघा. जो डोळ्यामध्ये पाणी येतो ना आपलं, कधी कधी एखाद्या गोष्टीचा त्रास झाल्याच्या नंतर, त्याच्या अंतर्गत हा जो चिकट पदार्थ आहे ना, ह्या चिकट पदार्थाच्या अंतर्गत काही सेल ऍक्टिव्ह असतात बघा, ज्याला शंकुपेशी आणि काही दंडपेशी असतात बघा. ह्या पेशी, तुम्हाला इथं प्रश्न विचारला जाईल, शंकुपेशी आणि दंडपेशी या शरीरातील कोणत्या ऑर्गन मध्ये काम करतात, तर लक्ष ठेवा ह्या डोळ्यामध्ये काम करतात. जशा आपलं संपूर्ण शरीरच ह्या पेशीपासून तयार झालेलं आहे. मग ह्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असतात, आता प्रश्न असा जर पडला शंकुपेशी दंडपेशी शरीरातील कोणत्या अवयवात आढळतात, तर लक्षात ठेवा हे आपला जो ह्युमन आय आहे किंवा मानवी डोळा आहे, ह्या मानवी डोळ्याच्या अंतर्गत ह्या पेशी काय करतात, वर्क करतात. आता यांचं काम काय माहितीये का, रंग अंधत्वपणा किंवा रंग ओळखणे किंवा दूरदृष्टी जपणे. आता ह्या दोन पेशी जर आपल्या तुमच्या, आता ही शंकुपेशी आणि ही दंडपेशी, याला कोन सेल आणि याला रॉड सेल म्हणतात. ह्या पेशी जर तुमच्या बॉडीच्या अंतर्गत कमी झाल्या, ह्या पेशी जर कमी झाल्या, तर तुम्हाला रातआंधळेपणा किंवा रंग अंधत्वपणा ही बिमारी होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही. त्याच्यामुळं जर हे व्यवस्थित स्रोत घेतला तुम्ही, गाजर, मुळा, बीट, काही पालेभाज्या यांचं जर व्यवस्थितरित्या तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये सेवन केलं, तर जेणेकरून ह्या कोन सेल आणि रॉड सेल ह्या तुमच्या डोळ्याच्या अंतर्गत ह्या भागामध्ये वर्क करणाऱ्या ह्या पेशी कमी पडणार नाहीत. ह्या पेशी व्यवस्थितरित्या वर्क होतील, त्याच्यामुळे तुम्हाला रंग सुद्धा ओळखता येईल व्यवस्थितरित्या, आणि दूरदृष्टी, ज्याच्यामुळे तुम्हाला रातआंधळेपणा ह्या बिमारीचा सामना करावा लागणार नाही. लक्षात ठेवा, ह्या अशा पद्धतीने विटॅमिन ए तुमच्या शरीराच्या अंतर्गत जो ऑर्गन आहे, मानवी आय किंवा डोळ्याच्या अंतर्गत हा काय करतो, काम करतो. आय होप समजलं असेल सगळ्यांना विटॅमिन ए. नेक्स्ट विटॅमिन बी. आता विटॅमिन बी काय करू आपण, शेवटी घेऊ, कारण तो त्याच्यामध्ये त्याचे पण सब पार्ट पडतात, विटॅमिन B1, B2, B3, त्याच्यामुळे तो भाग मोठा आहे, तो शेवटी घेऊया आपण. नेक्स्ट दुसरं विटॅमिन बघू आपण, विटॅमिन डी. याला जीवनसत्व ड म्हणतात बघा. आता विटॅमिन डी, आता ह्या विटॅमिन डी च रासायनिक नाव विचारतात तुम्हाला इथं, रासायनिक नाव. तर लक्षात ठेवा याचं रासायनिक नाव आहे कॅल्शिफेरॉल. प्रत्येक विटॅमिनचं तुम्हाला रासायनिक नाव तर लक्षात ठेवावंच लागेल. आता विटॅमिन डी च आहे ना, आता पाण्यात विरघळतं की मेदात विरघळतं, तर हा मेदात विरघळणारा जीवनसत्व आहे बघा, मेदात विरघळणारा जीवनसत्व. आता याचा जर मुख्य स्रोत विचारला तुम्हाला, तर कुठून मिळतं हा मुख्य स्रोत. आता हे विटॅमिन डी आहे ना, विटॅमिन डी असा एकमेव जीवनसत्व आहे जी आपली बॉडी शरीराच्या अंतर्गत तयार करते. बाकीचे जेवढे जे विटॅमिनचे प्रकार आहेत ते आपल्याला बाहेरचं जे अन्न असतं, मांसाहारी असो शाकाहारी असो, त्या अन्नाच्या माध्यमातून काय करावं लागतं, आपल्या बॉडीच्या अंतर्गत घ्यावं लागतं. पण विटॅमिन डी असं एकमेव जीवनसत्व आहे जे आपल्या बॉडीच्या अंतर्गतच काय केलं जातं, तयार केलं जातं. पण हे तयार करण्यासाठी बाह्य स्रोत लागतं, एवढं लक्षात ठेवायचं. याचा मुख्य स्रोत म्हणजे जी सकाळची सूर्यकिरणं असतात, सकाळची सूर्यकिरणं असतात, ह्या सकाळच्या सूर्यकिरणापासून आपल्या त्वचेच्या अंतर्गत जे स्टेरॉइड असतात ते ऍक्टिव्हेट होतात आणि विटॅमिन डी जीवनसत्वाची निर्मिती आपल्या शरीराच्या अंतर्गत सुरू होऊन जाते बघा. कधी, सकाळची सूर्यकिरणे. आता सकाळची म्हणलं तर आता दिवसभरही विटॅमिन आपल्याला मिळत राहतं का विटॅमिन डी, तर नाही. लक्षात ठेवा विटॅमिन डी हा दिवसभर आपल्याला मिळत नाही. याचं एक मुख्य कारण म्हणजे उन्हाची जी तीव्रता आहे ना, ती पण एक स्पेसिफिक पाहिजे. सकाळचं जे ऊन असतं ना, ते कोवळं ऊन असतं आणि ज्याची आहे ना 270 पासून ते 300 पर्यंत जी वेव्हलेंथ असते, ज्याला आपण तरंग लांबी म्हणतो,
ही तरंग लांबी किती पाहिजे रे? 270 ते 300च्या आतमध्येच पाहिजे सूर्यकिरणाची. नाहीतर मग जास्त ज्यावेळेस वाढते, आता ही 8-9 एक हार्डली 8-8:30 वाजेपर्यंत एवढी सूर्याची काय लाभ असते, तरंग लांबी असते बघा 270 ते 300च्या आसपास. याच्यानंतर 9च्या नंतर काय होते, मग ही वाढते, जेणेकरून आपल्याला मग त्या उन्हाचा काय करावा लागतो, दुष्परिणाम आपल्या याच्यावर आपल्या शरीराच्या अंतर्गत पडतात. त्याच्यामुळे डायरेक्ट व्हिटॅमिन डी मिळवायचं असेल तर 2-3 वाजता उन्हामध्ये जाऊन उभं राहायचं का? नाही, त्याचे परत मग दुष्परिणाम होतात बघा. मग काय, या व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे होणारा रोग, आता याच्या अभावामुळे जर होणारा रोग जर बघितला आपण, अभावामुळे होणारा रोग, तर पहिला रोग आहे बघा मुडदूस, आणि दुसरा रोग आहे बघा अस्थिमृदुता. अस्थिमृदुता. आता हा मुडदूस नावाचा जो रोग आहे ना, हा लहान बालकांना होतो. मुडदूस लहान बालकांना होतो. आणि हा अस्थिमृदुता आहे ना, हा प्रौढ व्यक्तींना काय होतो, ही बिमारी होत असते. आता अस्थि म्हणजे काय, हाड, आणि मृदू म्हणजे काय, ठिसूळ होणे. हाड काय होतात याच्या अंतर्गत, आपल्याला जर व्हिटॅमिन डी नाही भेटलं तर हाडांचा असा आवाज येतो. ज्यावेळेस आपण कोणती ऍक्टिव्हिटी करतो ना, कट 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 कट, हाडांचा काय येतो, आवाज येतो. आणि लहान मुलांना जर नाही मिळलं ना, त्यांना मुडदूस नावाची बिमारी होते. त्याच्यामुळे ना व्हिटॅमिन डी हे आपल्याला ना व्यवस्थितरित्या आपल्या शरीराच्या अंतर्गत घ्यावं लागतं. हे मिळवण्यासाठी सकाळी सकाळी काय करायचं, ज्यावेळेस कोवळं ऊन पडतं ना, त्या उन्हामध्ये थोडासा एक फेरफटका मारून यायचा, जेणेकरून व्यवस्थितरित्या आपल्या शरीराच्या अंतर्गत जे स्टेरॉइड असतात ते ऍक्टिव्हेट होऊन व्हिटॅमिन डी ची काय त्यांनी आपल्या शरीराच्या अंतर्गत निर्मिती करावी. लक्षात ठेवा, व्हिटॅमिन डी च्या अंतर्गत रासायनिक नाव कॅल्शिफेरॉल. पाण्यात विरघळतं की मेदात विरघळतं, तर मेदात. याचा मुख्य स्रोत काय, सकाळची सूर्यकिरणे, याच्या अभावामुळे होणारा रोग मुडदूस आणि अस्थिमृदुता. याच्या बाहेर व्हिटॅमिन डी वर शक्यतो क्वेश्चन जात नाही. नेक्स्ट, याच्या समोरचं व्हिटॅमिन के. याला जीवनसत्व के म्हणतात. आता याचं रासायनिक नाव बघा, फायलोक्विनोन. हे काय असेल, याचं रासायनिक नाव असेल. आता तुम्हाला विचारतात, हा पाण्यात विरघळतो की मेदात विरघळतो, तर लक्षात ठेवा, हा पाण्यात विरघळणारा जीवनसत्व आहे बघा. पाण्यात विरघळणारे जीवनसत्व, रासायनिक नाव फायलोक्विनोन. आता याचं मुख्य स्रोत आता व्हिटॅमिन के आपल्याला कशापासून मिळत असतं, तर काही पालेभाज्या असतात, पालेभाज्या, मांसाहारी पदार्थ, मासे, हे काय त्याची मुख्य स्रोत आहेत बघा. व्हिटॅमिन के ची आहे ना, शक्यतो आपल्या शरीरामध्ये कमी पडत नाहीत, कारण काही जे उच्चवर्गीय प्राणी असतात, उच्चवर्गीय प्राणी आहे ना, शरीराच्या आतमध्ये, आतड्याच्या आतमध्ये आहेत ना, काही विषाणू असतात बघा. ते काय करतात, शरीराच्या अंतर्गतच व्हिटॅमिन के ची काय करत असतात, निर्मिती करत राहतात. त्याच्यामुळे शक्यतो व्हिटॅमिन के ची आपल्या शरीराला गरज पडत नसते. आणि जर कमी पडली तर हे पालेभाज्या, मासे याच्यापासून काय मिळतं आपल्याला, मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन के सुद्धा मिळतं. आता व्हिटॅमिन के च्या अभावामुळे होणारा रोग, याच्या अभावामुळे होणारा रोग, तर रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होत असतं बघा. आणि याची जर ओळख जर बघितली ना, याला रक्त गोठविणारे जीवनसत्व म्हणून सुद्धा ओळखतात. रक्त गोठविणारे जीवनसत्व म्हणतात. आता ज्यावेळेस तुमच्या बॉडीमध्ये एखादा मार वगैरे लागतो, मार वगैरे लागल्याच्या नंतर
काही कालावधीच्या नंतर आपण तिथं सर असं होल्ड करून ठेवलं, दाबून जर ठेवलं तर ऑटोमॅटिक काय येते तिथं खपली येते बघा. किंवा तिथलं थोड्या वेळेच्या नंतर काय होतं, तो रक्तस्राव आहे ना ऑटोमॅटिकली बंद होऊन जातो. कशामुळं? कारण विटॅमिन के, आणि विटॅमिन के जर तुमच्या बॉडीमध्ये कमी असलं तर तो रक्तस्राव काय होतो, मोठ्या प्रमाणात वाहू लागतो, रक्त थांबतच नाही तुमच्या याच्यामधलं. आणि जर विटॅमिन के च व्यवस्थितरित्या तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये प्रमाण असेल तर थोड्या वेळाच्या नंतर रक्त काय होतो, तो स्टॉप होऊन जातो. त्याच्यामुळं विटॅमिन के ला रक्त गोठवणारं जीवनसत्व म्हणून सुद्धा ओळखतात. आता याचा जर प्रॅक्टिकली जर आपण उपयोग जर बघितला आपण, आता ही शीर आहे बघा, ह्या शीर मधून काय होतं, तुमचं मोठ्या प्रमाणात ब्लडिंग होते किंवा रक्त वाहत असतं. ही शीर जर बघितली ना आपण, आता तुम्हाला माहिती असेल 1628 मध्ये विल्यम हार्वे नावाच्या शास्त्रज्ञांनी रक्ताभिसरण संस्थेचा काय लावलेला आहे, शोध लावलेला आहे. आता रक्ताभिसरण संस्था पण दोन प्रकारची असते, एक म्हणजे खुली रक्ताभिसरण संस्था आणि दुसरी बंदिस्त रक्ताभिसरण संस्था. पहिली कोणती असते, खुली, आणि दुसरी बंदिस्त रक्ताभिसरण संस्था. आता मानवामध्ये कोणती रक्ताभिसरण संस्था आहे, बंदिस्त आहे ना, ज्याच्या अंतर्गत ब्लड काय करतो, आपल्या वेन्स आणि वेसल्स मधून काय वाहतं, रक्त वाहत असतं. मग आता आपली रक्ताभिसरण संस्था कोणती आहे, बंदिस्त आहे, ज्याचा शोध 1628 मध्ये डॉक्टर विल्यम हार्वे यांनी काय केला, याचा शोध लावलेला आहे बघा, विल्यम हार्वे यांनी. आता याच्यामधून ज्यावेळेस रक्त वाहत असतं, आता रक्त वाहत असताना काय होतं माहितीये का, आपल्याला कधी कधी मार लागतो. आता फॉर एक्झाम्पल काय करूया आपण, हा जो भाग आहे आपला इथून इतका डॅमेज झाला, इथून मार लागला आपल्याला, तर सारखं काय व्हायला लागतं, मग इथून असा रक्त वाहायला लागतं. मग आता रक्त वाहायला लागल्याच्या नंतर आपण काय करतो, इथं काहीतरी दाबतो, असं दाबल्याच्या नंतर काय होऊन जातं, थोड्या वेळ रक्त वाहत माहित नसलं तर, आणि दाबल्याच्या नंतर काय होऊन जातं, ऑटोमॅटिकली तो रक्त बंद होऊन जातं. मग बंद कशामुळे होतं, त्याचं मुख्य काम कोण आहे, तर विटॅमिन के. आता विटॅमिन के परत ऍक्च्युअल बॉडीमध्ये वर्क कसं करतं माहितीये का, याच्यामध्ये एक फायब्रोनोजेन नावाचा एक घटक असतो, जो हिपॅरिनला वाचवण्यासाठी शरीराच्या आपल्या ब्लडच्या आतमध्ये काम करत असतो. आता हिपॅरिन नावाचा एक घटक असतो बघा, आपल्या ब्लडच्या अंतर्गतच हा घटक असतो. आता हिपॅरिन हवेच्या अंतर्गत जर आला तर त्याची काय होते माहितीये का, डेथ होऊन जाते, मरून जातो तो हिपॅरिन. त्याच्यामुळे काय केलं जातं, ब्लडच्या आतमध्ये आहे ना, बाहेरची जी हवा आहे किंवा बाहेरचे जे घटक आहेत आपल्याला शरीराच्या अंतर्गत घेतलं ना तर ते हानिकारक असतात. रक्त आतल्या आतमध्ये गोठू शकतं आणि आपली डेथ सुद्धा होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये माणसाची डेथ सुद्धा होऊ शकते, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे याला सुरक्षित ठेवण्यासाठी आहे ना, आपल्याला ब्लडच्या आतमध्ये बाहेरचे घटक जे असतात, जसं ऑक्सिजन झालं, ऑक्सिजन तर असतातच ब्लडच्या आतमध्ये, कार्बन डायऑक्साईड किंवा इतर जे घटक असतात हवेमधले, हे आपल्या वेन्स च्या अंतर्गत किंवा ब्लडच्या आतमध्ये जायला नको. त्याच्यामुळे तुम्ही कधी पण एक निरखून बघितलं असेल, आपण ज्यावेळेस इंजेक्शन वगैरे घेतो किंवा सुई वगैरे घेतो, डॉक्टर ज्यावेळेस आपल्याला देतं ना इंजेक्शन, त्यावेळेस डॉक्टर कधी पण असं करतं बघा त्या सुईला. कशामुळे करतं ते माहितीये का, आणि असं केल्याच्या नंतर त्याच्या आतमध्ये थोडीशी हवा बाहेर काढतं, किंवा तो जो इंजेक्शन मधला हे असतं ना, हवा असते ना, किंवा त्याला एअर म्हणतात. डॉक्टर कधी पण तो एअर बाहेर काढतो, त्याच्यानंतरच आपल्याला इंजेक्शन पोहोचतो. का? कारण जो हा बाहेरील घटक त्या इंजेक्शनाच्या थ्रू तुमच्या ह्या वेन्स मध्ये किंवा वेसल्स मध्ये जाऊ नये, आणि आतमध्ये जो घटक आहे कोणता, हिपॅरिन, हा डिऍक्टिव्हेट होऊ नये म्हणून. सलाईन लावल्याच्या नंतर पण तुम्हाला अगोदर काय करतात, ते सलाईन लावणारे ज्या कोणी नर्स वगैरे असतात त्या काय करतात, अगोदर सरस पाणी सलाईनचं खाली सोडतात, नंतरच ती जी इंट्राकॅट असते किंवा ती सलाईनची सुई असते ती तुमच्या ह्या वेन्सच्या अंतर्गत किंवा वेसलच्या अंतर्गत काय केली जाते, टोचली जाते, त्याच्यानंतर सलाईन लागते. त्याच्यामुळं हा हिपॅरिनला जर जिवंत ठेवायचा असेल तर बाहेरचे घटक पण शरीराच्या आतमध्ये यायला नको, आणि बाहेरचे घटक जर आतमध्ये येऊ द्यायचं नसेल, आणि इथली हा जो भाग आहे ना, इथं जर व्यवस्थितरित्या खपली आणायची असेल. आता काही मारगीर लागल्याच्या नंतर काही लेकरांचा जो घाव आहे ना, तो लवकर नीटच होत नाही. का नाही होत? विटॅमिन के ची कमी पडते त्याच्या बॉडीमध्ये. आणि जर विटॅमिन के व्यवस्थित जर असेल, मार लागल्या काय होते, आपला घाव जो असतो किंवा ती जी खपली आहे ना, लवकर भरून जाते. त्याच्यामुळे याचं सेवन व्यवस्थितरित्या करावं लागतं. आता इथं आल्याच्या मार लागल्याच्या नंतर काय करतो माहितीये का, आता याला इथं आहे बघा, रक्त गोठवणारे जीवनसत्व म्हणतात. इथं मार लागला, सगळा रक्त इथं ब्लडिंग जमा होते. मग इथं ब्लड जमा झाल्याच्या नंतर इथला हा जो भाग आहे ना, हा ब्लड मुळे काय करतो, गोठतो, आणि ऑटोमॅटिक इथली खपली भरून निघते, जेणेकरून बाहेरील घटक आतमध्ये येत नाही आणि हा रक्तस्राव
मोठ्या प्रमाणात काय करतो, वाहू लागतो. आता यालाच पॅरलल असणार विटॅमिन ई जो आहे ना, विटॅमिन ए मोठ्या प्रमाणात घातक असतो बघा. आता याच्यानंतर बघणारच आहोत आपण विटॅमिन ई. इथं थोडक्यामध्ये विटॅमिन ई पण सांगून देतो मी तुम्हाला. आता विटॅमिन ई म्हणजे जीवनसत्व आता याचं काम काय असतं माहितीये का. आता याचा जर स्रोत बघितला आपण, याचे स्रोत हे कशापासून मिळतात आपल्याला, जे ऑइली फूड असतात. ऑइली फूड म्हणजे जे तेलकट पदार्थ असतात, तेलकट पदार्थामधून मोठ्या प्रमाणात आपल्याला विटॅमिन ई च मिळतं. जसं सोयाबीन ऑइल, सोयाबीन तेल, करडईचं तेल, परत शेंगदाण्यापासून मिळालेलं तेल, किंवा परत काही मासे वगैरे असतात बघा, काही जे मांसाहारी पदार्थ असतात किंवा मासेच फॉर एक्झाम्पल, त्या मासे जर आपण भाजल्याच्या नंतर त्याच्या आतमधून वर चिकट चिकट पदार्थ असतो बघा, तो तेलकटच पदार्थ असतो. त्याच्यामुळे काही मासे जरी खाल्ले ना, तर विटॅमिन ई च काय आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्या शरीराच्या अंतर्गत मिळतं. पण विटॅमिन ई हा एवढा घातक असतो शरीराच्या अंतर्गत, याचं आहे ना व्यवस्थितरित्या सेवन करावं लागतं. हे जर एक्सेसिव्ह झालं आपल्या बॉडीमध्ये, तर हा रक्तस्राव जो आहे ना, मी जास्त तुम्हाला सांगितलं, याला एकदम बाधा आणू शकतो आणि त्याच्यामुळे आहे ना आपल्याला जीव सुद्धा गमावा लागतो. आता विटॅमिन ईच्या अभावामुळे आपल्याला वेगवेगळ्या बिमारीचा सामना करावा लागतो. ते तर बघूच आपण थोड्या वेळामध्ये. आता विटॅमिन ई ज्या वेळेस आहे ना, हे तेलकट पदार्थ खाल्ल्याच्या नंतर आहे ना, HDL नावाचा एक घटक असतो बघा, जो विटॅमिन ईच्या एक्सेसिव्ह सेवनामुळे आपल्या बॉडीमध्ये येतो बघा, विटॅमिन ई. आता हा HDL जो असतो ना, हा एक प्रकारचा घातक पदार्थ असतो बघा, जो विटॅमिन ईचं अतिरिक्त जर सेवन केलं तर HDL नावाचा एक घातक पदार्थ असतो. आता HDL म्हणजे प्रॅक्टिकली सांगायचं झालं ना, तर जो तेलकट पदार्थ साचून एखादा भाग तयार होतो काळा काळा, जशी आता ही तेलाची कॅन आहे, ह्या तेलाच्या कॅनवर आहे ना असा एक काळा काळा असा पदार्थ काय होतो, स्टोर होतो बघा आजूबाजूला असा. कधी जर बघितले ना आपण बाजारामध्ये ज्यावेळेस फिरायला जातो, बाजारामध्ये फिरायला गेल्याच्या नंतर आहे ना आपल्याला काही हे टाक्या दिसतात बघा अशा, ज्याच्यामध्ये ते किराणा दुकानवाले काय करतात माहिती का, तेल स्टोर करून ठेवतात. त्याच्यानंतर जे कस्टमर येतात, ग्राहक येतात, त्या ग्राहकांना काय करतात, ते असं त्याच्या पंपिंगनं काय करतात, ते तेल उपसून त्यांना विकतात. पण त्या टाकीच्या आजूबाजूला जर दिसतं ना, त्या टाकीवर असा काळा काळा पदार्थ असतो बघा, दिसतो तुम्हाला. त्या कॅनच्या आजूबाजूला असा काळासा पदार्थ असतो, चिकट असतो एकदम. किंवा आपली जी तेलची कॅन असते, समजा आपल्या आई वगैरे जे असतात आपल्या फॅमिलीमधले, त्या तेलाच्या कॅनीला वगैरे जर व्यवस्थित ठेवतात, समजा चांगलं ठेवतात सुरक्षित, पण जर आपण त्या कॅनीची साफसफाई नाही केली समजा एक 4-8 दिवस, तर त्याच्यावर सुद्धा एक चिकट पदार्थ स्टोअर होतो बघा. तो चिकट पदार्थ जर आपल्या खाण्याच्या आतमध्ये, रोजच्या जेवणाच्या आतमध्ये गेला, आता तो चिकट पदार्थ म्हणजे कोणता, हाच HDL असतो, जो विटॅमिन ई च मोठ्या प्रमाणात खाल्ला. आता विटॅमिन ई म्हणजे तेल किंवा क्रूड ऑइल वगैरे जे असतात त्याच्यापासून हे मोठ्या प्रमाणात मिळतं. हे जास्त झालं तर HDL स्टोअर होतं. HDL म्हणजे हा घातक पदार्थ वरचा तेलाच्या आतमधला. मग हा जो असतो ना, मग दिसायला कसा असतो हा पदार्थ, एकदम असा काळा काळा असा पदार्थ असतो. आणि हा खाल्ल्याच्या नंतर जर हा आपल्या ब्लड मधून असा व्हायला लागला, हा जर ब्लड मधून व्हायला लागला, तर याचं काही कालावधीच्या नंतर काय होतं माहितीये का, असा स्टोअर व्हायला लागतो ह्या भागात. मग इथं जर हा HDL स्टोअर झाला, समजा हा HDL स्टोअर झाल्याच्या नंतर इथून समोरचा जो आहे ना रक्तस्राव आपल्याला खंडित झाल्यासारखं वाटतं, किंवा इथून समोर रक्त वाहतच नाही. आणि शरीराचे जे समोरचे ऑर्गन असतात, ह्या ठिकाणचे जे अवयव असतात, ह्या अवयव काय करतात, काम करणार नाही ना समोरच्या ज्या. आता ह्या रक्ताचं मुख्य काम काय असतं माहितीये का, समोरच्या ज्या पेशी असतात ह्या भागातल्या, ह्या पेशींना काय नेऊन देणे, ग्लुकोज नेऊन देणे, जेणेकरून त्या ग्लुकोजाचं ऑक्सिडीकरण करून त्या पेशी काय करतील, त्या भागासाठी त्या ठिकाणी ऊर्जा निर्माण करतील. परत ब्लडचं काम काय आहे, ऑक्सिजन नेऊन देणं, कोणाला, त्या पेशीला. कारण ती पेशीच्या ऑक्सिजनच्या सहाय्यानेच त्या याच्यापासून काय करते, ग्लुकोजापासून ऊर्जा निर्मिती करते बघा. एक मायटोकॉन्ड्रिया नावाचा एक ऑर्गन असतो, ज्याला आपण तंतुकणिका म्हणतात, ज्याच्या अंतर्गत पेशीमध्ये काय केलं जातं माहितीये का, ऊर्जा निर्माण केली जाते. मग समोर ब्लडच जर नाही गेला, तर ह्या पेशीला
ऑक्सिजन पण नाही मिळणार आणि ह्या पेशीला ग्लुकोज पण नाही भेटणार. त्याच्यामुळे इकडच्या पेशी काय होऊन जातील, ऑटोमॅटिक डेथ होऊन जातील. त्याच्यामुळे आपल्या शरीराचा अर्धा ऑर्गन काय करणार नाही, काम करणार नाही. असं हळूहळू जर HDL मोठ्या प्रमाणात जर स्टोअर झाला आपल्या बॉडीमध्ये, तर आपल्याला अटॅक येऊन माणसाला जीव सुद्धा ह्या अशा परिस्थितीमध्ये जाऊ शकतो. त्याच्यामुळे व्हिटॅमिन ईचं योग्य प्रमाणातच काय करायला पाहिजे, बॉडीमध्ये सेवन करायला पाहिजे. आणि जास्त प्रमाणात जर व्हिटॅमिन घेतलं तर माणसाची काय होऊ शकते, याच्यामुळे डेथ होऊ शकते. त्याच्यामुळं व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ई हे एकमेकांना काय करतात, आपल्याला बॉडीमध्ये पॅरलल होताना दिसतात. लक्षात ठेवा, व्हिटॅमिन के तर आपल्या बॉडीमध्ये मिळतच, पण ते मग डॉक्टर वगैरे सांगतात ना, काही जर दुखायला लागलं तर तेलकट पदार्थ कमी खा. तेलकट पदार्थ का कमी खा? कारण तेलकट पदार्थापासून हे जे HDL असतात, जे एकदम घातक असतात, माणसाला मृत्यूच्या दाराशी नेऊन सोडणारे हे घटक, हे मी तुम्हाला सांगितलं कसे असतात ते प्रॅक्टिकल मध्ये, हे दिलीच्या स्कॅनीच्या आसपास. आणि हे जर ब्लड मध्ये आपल्या व्हायला लागले, आता अन्न पदार्थ जर खाल्ला आपण तर ते ब्लड मध्ये जाणारच ना. मग ते अन्न ब्लड मध्ये वाहत असताना आपल्या शिरामध्ये किंवा या वेसल जे असतात त्याच्यामध्ये जर अडकले तर समोर रक्तच वाहणार नाही. रक्त नाही वाहलं तर मग अशा परिस्थितीमध्ये ना एक मरण्याचा धोका कळूनच जातो आपल्याला. मग डॉक्टर काय करतात माहितीये का, इथला भाग कट करतात, असा एवढा भाग कट करतात आणि इथली शिर तोडून इकडं समोर लावतात. इथं रक्ताला अडथळा आल्यामुळे याला बाय सर्जरी म्हणतात डॉक्टर. ही शिर कापून एवढा जो भाग आहे ना इकडून जोडतात आणि तुमचा जो रक्ताचा स्राव आहे, हा रक्ताचा स्राव परत इकडून काढून परत समोरच्या अवयवाला काय केलं जातं, पुरवला जातो. हा HDL इथं स्टोअर झाल्यामुळे ना इथं शिर तुमची हे झाली होती, समोरचा अवयव बंद पडणार होता. जेणेकरून डॉक्टरांनी काय केलं, मग हा भाग एवढा कट केला समोरून जोडायला, बाय सर्जरी म्हणून ओळखतात. मग हे समोरून जो रक्त आला समोरच्या ऑर्गनला पुरवठा करेल. मग या पेशीला ऑक्सिजन आणि ग्लुकोज मिळाल्याच्या नंतर व्यवस्थितरित्या आपल्या शरीरामधील ज्या समोरच्या पेशी असतात वर्क करतात आणि समोरचा जो अवयव आहे आपला व्यवस्थितरित्या काम करेल. पुढचा आपण दुसऱ्या लगेच एका पार्ट मध्ये बघूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.